गुड मॉर्निंग ऑल. आवाज येतोय का? Yes. Okay. In this lecture, we have seen energy resources. It is also natural resources. In that, renewable resources are also available. In diagram, बघा काय काय दिलंय डायग्राम मध्ये. तर एनर्जी रिसोर्स काय आहे ते तुम्हाला डायग्राम मध्ये बघायला मिळतं की वाइंड एनर्जी असेल किंवा वाइंड एनर्जी, देन कोणत्या कोणत्या एनर्जी आहेत, नॅचरल जनरेटेड सोलर एनर्जी दिसते, अजून जिओथर्मल एनर्जी, बायोमास एनर्जी, हे तुम्हाला इथे डायग्राम मध्ये दिसते. तर एनर्जी रिसोर्स काय आहे किंवा एनर्जी रिसोर्स म्हणजे नेमकं काय, तर एनर्जी रिसोर्स मध्ये बघा रिन्युएबल रिसोर्स आहे. रिन्युएबल एनर्जी इज एनर्जी विच इज जनरेटेड फ्रॉम natural source. Okay, renewable energy is which is generated from natural resources. Okay, then बघा so that कोणते कोणते नॅचरल सोर्स आहेत की त्याच्या थ्रू एनर्जी क्रिएट होते किंवा तयार होते. तर सन असेल, वाइंड असेल किंवा रेन असेल, टाइड्स can be generated again and again as and when required. हे जे आपल्याला सोर्सेस दिसत आहेत म्हणजे सूर्य असेल किंवा वाऱ्यापासून तयार होणारी एनर्जी किंवा पावसापासून किंवा रेन पासून. आता रेन पासून काय होतं किंवा टाइड्स असतील तर टाइड्स म्हणजे नेमकं काय, तर जे आपलं समुद्राच्या पाण्याची भरती ओहोटी येते, तर टाइड्स म्हणजे काय तर भरती, त्याच्यापासून कोणती एनर्जी तयार होते किंवा त्याच्यापासून काय जनरेट केलं जातं ते दिलेलं आहे. तर जी एनर्जी रिन्युएबल रिसोर्स म्हणजे काय, ज्या एनर्जी पासून जेव्हा आपल्याला गरज आहे त्यावेळेस ती एनर्जी क्रिएट करणं किंवा तयार करणं, त्यालाच काय बोलतात, तर रिन्युएबल रिसोर्स किंवा रिन्युएबल एनर्जी रिसोर्स. तुम्हाला इन डायग्राम मध्ये दिलेला आहे की एनर्जी रिसोर्स कोणत्या कोणत्या आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सोलार पॅनल बघायला मिळतात किंवा पवनचक्क्या बघायला मिळतात. बायोमासच्या रिलेटेड तुम्हाला बघायला मिळते बघा ह्या इमेजमध्ये. देन जिओथर्मल एनर्जी असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 4 टाईपचे एनर्जी रिसोर्स बघायला मिळत आहेत इन डायग्राम. तर बघा, they are available in plenty and by far most the cleanest source of energy available on this planet. काय आहे, आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा आपल्या पृथ्वीवरती आपल्याला अशा प्रकारचे एनर्जी रिसोर्स किंवा सोर्स अवेलेबल आहे आणि त्याच्या थ्रू आपल्याला जी एनर्जी मिळत असते ती कशी असते, तर क्लीनेस्ट असते किंवा जे सोर्स आहे त्याच्यापासून मिळणारी एनर्जी क्लीनेस्ट आहे म्हणजे स्वच्छ असेल. क्लीनेस्ट म्हणजेच काय, तर स्वच्छ. आपल्याला जी एनर्जी मिळते ती त्याच्यापासून काही धोका नाही किंवा आपल्याला त्याचा इफेक्ट नाही, म्हणजे एक ते क्लीनेस्ट सोर्स आहेत आणि त्याच्या थ्रू आपल्याला एनर्जी अवेलेबल होत आहे. ठीक आहे. देन बघा, सोलार एनर्जी, वाइंड एनर्जी, जिओथर्मल एनर्जी, बायोमास एनर्जी फ्रॉम प्लॅनेट, tidal एनर्जी आर द एक्झाम्पल ऑफ द रिन्युएबल रिसोर्स. हे जे एक्झाम्पल दिलेले आहेत, सोलार एनर्जी, जिओथर्मल एनर्जी किंवा बायोमास एनर्जी, वाइंड एनर्जी, तर हे काय आहेत, तर एक रिन्युएबल रिसोर्स आहेत किंवा फॉर एक्झाम्पल आहेत रिन्युएबल रिसोर्सचे. ओके, तर वाइंड एनर्जी म्हणजे काय किंवा काय काय येऊ शकतं वाइंड एनर्जी मध्ये, कोण सांगताय? वाइंड एनर्जी सांगा. तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे वाइंड एनर्जीच्या रिलेटेड काय आहे किंवा विंड एनर्जीच्या रिलेटेड काय काय दिलेलं आहे. आवाज येतोय का? पवनचक्की मॅम. राईट. आपण जे वाइंड एनर्जी तयार करतो ते कशा थ्रू किंवा पवनचक्क्या ज्या असतात त्याच्या थ्रू आपण काय करत असतो, वाइंड एनर्जी थ्रू आपण इलेक्ट्रिसिटी तयार करतो. ओके, देन तुम्हाला सोलार एनर्जी थ्रू आपण काय करू शकतो, तर सोलार एनर्जी थ्रू आपण जे
पॅनल लावलेले असतात त्याच्या थ्रू पण आपण इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो, लाईट तयार करू शकतो आणि त्याचा यूज खूप आहे. म्हणजे हे जे एनर्जी आपल्याला प्रोव्हाईड केलेलं आहे, आता जिओथर्मल एनर्जीमध्ये नेमकं काय आहे, तर ह्याच्यात पण एक वेगवेगळे प्लांट असतील, इलेक्ट्रिसिटी असेल, तर ह्याच्यामध्ये बघा जिओ जिओथर्मलमध्ये काय-काय आहे, तर इलेक्ट्रिसिटी आपण तयार करू शकतो. अ, तर ते कसं करू शकतो, जी आपल्या पृथ्वीचा पृष्ठभाग आहे, तर त्याच्या अ, वरती म्हणजे ते पूर्ण वेळेस म्हणजे तिन्ही ऋतूमध्ये आपली पृथ्वी तापलेलीच असते. म्हणजे कधीच आपल्याला असं वाटत नाही, की पृथ्वीचा पृष्ठभाग हा थंड आहे. कारण जी सौर ऊर्जा आपल्याला पृथ्वीवरती पडत असते, त्याने पृथ्वीचा पृष्ठभाग तापलेला असतो आणि जिओथर्मल एनर्जीमध्ये काय-काय पार्ट येऊ शकतो, तर पृथ्वीच्या अ, जरा खोलवर गेल्यानंतर आपल्याला काही ठिकाणी बघा गरम पाण्याची झरे वगैरे बघायला मिळतात. तर हा एक पार्ट आहे जिओथर्मलचा. तर ते गरम पाण्याच्या झऱ्यांचा वापर होऊ शकतो किंवा कुठे होऊ शकतो. देन अजून याच्यामध्ये जे ज्वालामुखी असतात, म्हणजे ज्वालामुखी येतं त्या पृथ्वीच्या पृष्ठभागामधून, तर तिथे पण काय असतं, तर खूप मोठ्या प्रमाणात हीट असते. तर त्या हीटचा वापर करून आपण इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो. इव्हन तुम्हाला बघा समुद्रामध्ये वगैरे काही ठिकाणी अ, अ, समुद्राच्या काही पार्ट हा असतो तो उष्ण असतो आणि तिथे मासे वगैरे वाळवण्यासाठी पण त्या पृथ्वीच्या पृष्ठभागाचा वापर केला जातो किंवा त्या जिओथर्मल एनर्जी आहे त्याचा यूज केला जातो. म्हणजे फॉर कुकिंग पण आहे किंवा इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी आपण जिओथर्मल वापरत असतो. सेम बायोमास एनर्जीचं पण सेम आहे, की आपण ह्याच्यामधून काय बघा इथं बायोमास एनर्जी दिलंय तुम्हाला. तर त्याच्यामध्ये काय-काय दिलेलं आहे, तर ऑल आपल्याला इथे बघायला मिळतंय, की विंड एनर्जी असेल किंवा जी जिओथर्मल जे आता बघितलं आपण, की पृथ्वीच्या पृष्ठभागात अ, आणि त्याच्या खालचा जरासा भाग म्हणजे थोड्या-थोड्या अंतरावरचा भाग. ज्यावेळेस आपण पृथ्वीचा पृष्ठभाग खोलत असतो किंवा खोदत असतो, त्याच्या आतमध्ये आपल्याला काय जास्त प्रमाणात गरमीचं वातावरण किंवा गरम असा आपल्याला भाग बघायला मिळत असतो. तर त्याचा यूज कुठे होतोय? किंवा सोलार एनर्जी असेल, तर त्याचा यूज काय आहे? तर हे ऑल कशामध्ये येतं? तर बायोमास एनर्जी म्हणजे वाइंड एनर्जी असेल, सोलार एनर्जी, जिओथर्मल एनर्जी ह्या तिन्ही एनर्जी बायोमास एनर्जीमध्ये आहेत किंवा त्याच्यामध्ये त्याचे प्लांट आढळतात आपल्याला. ठीक आहे. तर तुम्हाला एक पुन्हा एक मी डायग्राम टाकलेली आहे, की सोलार एनर्जी, विंड एनर्जी किंवा जिओथर्मल एनर्जी असेल, हायड्रोस पॉवर. आता हायड्रो एनर्जी कशाचं आहे, तर आपल्या वेगवेगळ्या आता जिओचं तुम्हाला कळालं, की जिओथर्मल म्हणजे आपण पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे, तर त्याच्या पृष्ठभागाच्या थोडं खाली गेल्यानंतर आपल्याला गरमीचं वातावरण बघायला मिळतं आणि त्याच्या थ्रू आपण काय करू शकतो, तर त्या एनर्जीचा आपण कुकिंगसाठी इव्हन त्याचा वापर पण होतो. कुकिंगमध्ये काय-काय येतं, तर ते मासे वाळवणं वगैरे किंवा पाणी गरम करणं हे त्याच्यामध्ये येतं. तर अशा प्रकारे आपण त्याचा वापर करत असतो. हायड्रो एनर्जीमध्ये काय आहे, जे पाणी असतं अ, म्हणजे डॅम वगैरे असतील किंवा नदीवरती बघा इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी आपल्याला असे वेगवेगळे इथं बघा तुम्हाला हायड्रो पॉवरचं दिसतं आहे, की इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी वेगवेगळ्या धरणावरती इलेक्ट्रिसिटी चं म्हणजे पॅनल तयार करतात आणि त्याच्या थ्रू काय करत असतात, इलेक्ट्रिसिटी तयार करत असतात. तर हे आलं हायड्रो पॉवरच्या रिलेटेड. बायोच्या रिलेटेड सेम थिंग्स की ऑल इन्क्लूड असतात त्याच्यामध्ये वाइंड, सोलार एनर्जी. तर बायो एनर्जीमध्ये जास्त करून बघा ट्रीज वगैरे तर अ, ह्यांचा काय वापर आहे किंवा बायो एनर्जीचा ट्रीचा संबंध काय आहे? तर जे झाडे असतील, तर ते काय करतात स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. कशाची एनर्जी घेतात? तर सौर ऊर्जा थ्रू ते काय करत असतात, स्वतःची वाढ पण करत असतात आणि जे काही फ्रुट्स आपल्याला अवेलेबल होतात त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःची एनर्जी स्वतःच ॲक्सेप्ट करून ते तयार करत असतात. म्हणजे फ्रुट्स असतील किंवा त्याची ग्रोथ करत असतात. तर हे बायो एनर्जीमध्ये येतात. टाईड म्हणजे काय? तर जी आपली समुद्राची भरती येते, तर त्या भरतीपासून आपल्याला अशी उष्णता निर्माण होते किंवा त्याच्यापासून आपण अ, उष्णता
तयार करू शकतो. किंवा आपण याच्यामध्ये अजून काय म्हणता येईल की जी भरती येते तर त्याच्या थ्रू अजून लाईट वगैरे पण तयार करत असतात. तर ह्या सगळा पार्ट जो आहे तो कशामध्ये येतो तर रिन्युएबल रिसोर्स मध्ये. ठीक आहे. म्हणजे हे जे ऑल रिसोर्सेस आहेत तर त्याची आपल्याला कुठे ना कुठे गरज आहे किंवा ते फ्रीली अवेलेबल आहेत. ह्या टाइप मधून ते आपल्याला फ्रीली अवेलेबल होत आहेत. ठीक आहे. आणि हे जे सगळे ऑल थिंग्स ज्या आहेत त्या कशाच्या रिलेटेड आहेत तर उष्णतेच्या रिलेटेड आहेत. ओके. देन बघा नेक्स्ट पार्ट काय आहे नॉन रिन्युएबल रिसोर्स. आता नॉन रिन्युएबल रिसोर्स मध्ये काय आहे तर जे रिसोर्स अशा आहेत की त्याचं रिन्युएबल होत नाही किंवा ते पुन्हा तयार होत नाही असे रिसोर्सेस त्यालाच काय बोललं जातं तर नॉन रिन्युएबल रिसोर्स. ओके. नॉन रिन्युएबल रिसोर्स मध्ये बघा काय दिलंय अ नॉन रिन्युएबल रिसोर्स इज अ नॅचरल रिसोर्स दॅट कॅन नॉट बी रिमेड or regrown at a scale comparable it is consumption. जे काही आपल्याला रिसोर्स अवेलेबल आहेत तर ते रिमेड होत नाहीत, पुन्हा तयार होत नाहीत किंवा रिग्रोन म्हणजे ते पुन्हा तयार होत नाहीयेत, तयारही करता येत नाही आणि तयारही होत नाहीयेत असे सोर्स त्यालाच काय बोललं जातं तर नॉन रिन्युएबल सोर्स. आता याच्यामध्ये काय काय येतं नॉन रिन्युएबल सोर्स मध्ये तुम्हाला खाली एक एक्झाम्पल दिलंय की नॉन रिन्युएबल सोर्स मध्ये काय काय येते तर न्यूक्लिअर असेल, ऑइल असेल, कॉईल, नंतर गॅस हे जे काही सोर्सेस आहेत तर ह्याच्यापासून काय हे एकदा संपले की ते संपलेच, पुन्हा आपल्याला ते डबल विकत घ्यायला लागतात, याचा डबल यूज करता येत नाही. तर त्याच्या खाली एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत. तर नेक्स्ट पॉइंट बघा नॉन रिन्युएबल सोर्सेस आर नॉट एन्व्हायरमेंटल फ्रेंडली अँड कॅन हॅव सिरियस इफेक्ट ऑन अवर हेल्थ. नॉन रिन्युएबल सोर्सेस जे आहेत ते नॉट एन्व्हायरमेंटल फ्रेंडली म्हणजे एन्व्हायरमेंटला त्याचा इफेक्ट पोहोचू शकतो किंवा एन्व्हायरमेंट फ्रेंडली नाही आहेत ते. तर सिरियस इफेक्ट काय होऊ शकतो तर बेसिकली बघा गॅसचा स्फोट होतो तर त्यावेळेस खूप म्हणजे हेल्थ रिलेटेड इश्यूज पण होतात, नुकसान पण होतं आणि काही वेळेस म्हणजे जिथे झालेलं आहे त्या ठिकाणी लोकांना पण दगा होऊ शकतो. तर हे गॅसचे स्फोट होण्यामागचे कारण आहे. त्याच्यामुळे हे जे आहेत ते खूप सिरियस इफेक्ट करणारे सोर्सेस आहेत. गॅस असेल किंवा नंतर ऑइलचा कुठे ऑइलची गळती झाली तर त्याचा पण इफेक्ट होऊ शकतो किंवा कॉईल. आता ह्याच्यामध्ये जे सोर्स आपल्याला बघायला मिळतात जास्त करून गॅस आणि ऑइल हे आपण जास्त करून बघितलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचे स्फोट वगैरे होतात हे आपण कधी बघितलेलं आहे की गॅसचा स्फोट झालाय त्याच्यामध्ये काहीतरी म्हणजे खूप सिरियस प्रॉब्लेम होतात. तर असे तुम्हाला जे नॉन रिन्युएबल मध्ये सोर्स आहेत ते काय आहेत तर इन्व्हायरमेंटल फ्रेंडली नाही आहेत म्हणजे इन्व्हायरमेंटला त्याचा खूप मोठा इफेक्ट होऊ शकतो किंवा धोका पोहोचू शकतो. ते नेक्स्ट पॉइंट बघा दे आर कॉल्ड नॉन रिन्युएबल बिकॉज दे कॅनॉट बी रिजनरेटेड. नॉन रिन्युएबल का म्हटलं आहे तर ते कॅनॉट बी रिजनरेटेड विदिन अ शॉर्ट स्पॅन ऑफ टाइम. कमी टाइम मध्ये ती रिजनरेट होत नाहीये. ज्या पण वेळेस आपल्याला एखादा नॉन रिन्युएबल सोर्स जर रिजनरेट करायचा असेल तर त्याला मॅक्सिमम टाइम लागत असतो किंवा ती रिजनरेट पटकन होत नाही. ठीक आहे. नॉन रिन्युएबल सोर्स एक्झिस्ट इन द फॉर्म ऑफ फॉसिल फ्यूल. आता नॉन रिन्युएबल सोर्स मध्ये जसं सांगितलं मी की ऑइल असेल किंवा वेगवेगळे तेल असतात त्याच्यामध्ये आपले पेट्रोल, डिझेल ह्या गोष्टी येतात. तर हे काय झालं फॉसिल फ्यूल. त्याच्यानंतर मग बघा नॅचरल गॅस, ऑइल अँड कॉईल हे जे आहेत ते काय आहेत नॉन रिन्युएबल सोर्स आहेत. कोणाला लिहून घ्यायचं असेल तर घ्या पटकन, इन्व्हेस्ट करून घ्या. समजते का काय चाललंय ते? हॅलो हॅलो, आवाज येतोय का रे? येस मॅम. समजते का तुम्हाला? येस. ऑल स्टुडंट्स गिव्ह रिप्लाय प्लीज फास्ट. Yes, ma'am. Yes, ma'am. ठीक आहे. हे सोपं आहे, लक्ष द्या फक्त, कॉन्सेप्ट फक्त समजून घ्या.
बघा लँड रिसोर्स, नेक्स्ट रिसोर्स इज लँड रिसोर्स. आता लँड रिसोर्स मध्ये काय काय आहे बघूया आपण. लँड रिसोर्स मध्ये काय काय इन्क्लूड झाले तर हिल असेल, व्हॅली असेल, प्लॅन्स असेल, रिव्हर बेसिन असेल, वेटलँड असेल. लँड इज फायनाइट नॅचरल रिसोर्स. लँड का आहे तर नॅचरल रिसोर्स आहे. लँड मध्ये अजून काय काय येऊ शकतं तर तुम्हाला इथे दिलंय की टेकड्या असतील किंवा अजून याच्यामध्ये रिव्हर बेसिन म्हणजे रिव्हरच्या बाजूने टेकड्या तयार केलेल्या असतात किंवा रिव्हर मधूनच रिव्हरच्या बाजूला अजून मोठे मोठे म्हणजे असं उंचावरती भाग तयार केलेले असतात. हिल्स असतील, व्हॅली असतील. तर हे कशामध्ये येतात तर लँड रिसोर्स मध्ये येतात. तर लँड रिसोर्स अजून काय आहे किंवा का गरजेचा आहे किंवा त्याचा यूज कुठे होतोय आपल्याला ते दिलंय. मॅन नीड्स लँड फॉर बिल्डिंग होम्स, कल्टिवेटिंग फूड, डेव्हलपिंग इंडस्ट्रीज, फॉर प्रोव्हाइडिंग गुड्स अँड फॉर क्रिएटिंग टाउन्स अँड सिटीज. लँड रिसोर्स तर हा खूप इम्पॉर्टंट रिसोर्स आहे बिकॉज लँड रिसोर्स मध्येच आपलं जे काही राहणीमान असेल किंवा आपले घर असतील किंवा बिल्डिंग्स असतील, होम्स असतील, कल्टिवेटिंग फूड्स असतील किंवा डेव्हलपिंग इंडस्ट्रीज असतील तर आपण काय करू शकतो तर हे लँड वरतीच आपण जे काही असेल ते उभा करू शकतो. ठीक आहे. आता इंडस्ट्री वेगवेगळ्या टाईपच्या असू शकतात. एक तर फूड इंडस्ट्री असू शकते किंवा प्लास्टिकच्या रिलेटेड इंडस्ट्री असू शकतात किंवा अजून वेगवेगळ्या इंडस्ट्री असू शकतात वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार करणाऱ्या. तर अशा इंडस्ट्री पण आपण कुठे तर लँड वरती उभा करत असतो. आपल्याला बिल्डिंग्स असतील तर बिल्डिंग असेल, होम असेल किंवा अजून याच्यामध्ये कल्टिवेटिंग फूड्स म्हणजे आपण फूड तयार करण्यासाठी पण आपण लँड रिसोर्स यूज करत असतो. ठीक आहे. आणि असं जे लँड रिसोर्सचा काही पार्ट आहे तर तिथे सिटी आणि टाउन ऑलरेडी क्रिएटिंग झालेलं असतं किंवा तिथे लोक स्वतःचं घर बांधून तिथे म्हणजे अशा वाड्या वस्ती तयार केलेल्या असतात. तर हा काय झाला तुमचा बेसिकली लँड रिसोर्स मध्ये जे लँड रिसोर्स आपल्याला वेगवेगळ्या सुविधा प्रोव्हाइड करते. म्हणजे लँड रिसोर्स वरती आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय की आपल्या इंडस्ट्री ओपन करू शकतो, बिल्डिंग होम्स ओपन करू शकतो किंवा तयार करू शकतो. आपल्याला जे अन्न लागते ते पण आपण त्या लँड वरती पिकवू शकतो. आपल्या टाउन सिटीज म्हणजे एक ते बिल्डिंग आणि होमचा पार्ट झाला की आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपण अशी वस्ती तयार करू शकतो किंवा गावं तयार करू शकतो. तर देन बघा द रॅशनल यूज ऑफ लँड नीड्स केअरफुली प्लॅनिंग. तर आपल्याला काय गरजेचं आहे तर लँड रिसोर्सचं आपण केअरफुली प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. वन कॅन डेव्हलप मोस्ट ऑफ दिस डिफरंट टाइप्स ऑफ लँड युजेस ऑलमोस्ट एनीवेअर, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू प्रोटेक्ट वाईल्ड लेस एरिया इन द फॉर्म ऑफ नॅशनल पार्क अँड सॅग्नेटरीज. ओके. तर जो काही लँडचा पार्ट आहे तर त्याचा आपण ज्यावेळेस वापर करत असतो तर आपण एकदम केअरफुली केला पाहिजे. बिकॉज जे काही आपण लँड यूज करतो किंवा आपण ऍग्रिकल्चरसाठी ओपन करत असतो तर आपण बघितलं की नॅचरल रिसोर्स मध्ये फर्स्ट जो होता फॉरेस्ट रिसोर्स, तर फॉरेस्ट कमी कशामुळे झाले तर बेसिकली तिथे बिल्डिंग तयार करतायत आणि अजून ऍग्रिकल्चर ह्या सगळ्या गोष्टीमुळे फॉरेस्ट कमी झालेला आहे. म्हणजे त्या लँडचा यूज जो फॉरेस्ट आहे त्या लँडचा यूज कुठे केला जातो तर बिल्डिंग्स वगैरे तयार करण्यासाठी, इंडस्ट्री ओपन करण्यासाठी. सेम इयर की आपण लँड रिसोर्स जे वापरत असतो तर त्याचा इफेक्ट इनडायरेक्टली फॉरेस्ट असेल, फॉरेस्ट वरती नाही झाला पाहिजे किंवा आपण ज्यावेळेस ते अवेलेबल करत असतो तर त्याचा कुठल्याच नॅचरल रिसोर्स वरती इफेक्ट न होऊ देता आपण काय केलं पाहिजे ते उपयोगात आणलं पाहिजे किंवा आपले होम्स असतील किंवा बिल्डिंग्स असतील त्या त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे. आणि त्याच्यातून अजून काय आहे की जे नॅशनल पार्क वगैरे असतील तर असे पण आपण काय करतो तर लँड वरतीच आपण ओपन करत असतो आणि त्याचा पार्क वगैरे असेल तर ह्याचा हेल्पच होतो इन्व्हायरमेंटला, असं नाही की त्याचा काही दुरुपयोग होतो. देन अजून आपले जे प्राणी वगैरे असतात तर त्या प्राण्यांना पण प्रोटेक्ट करण्यासाठी पण लँड वरती असे घरे वगैरे तयार केले जातात प्राण्यांसाठी. तर हे जे ऑल टाइप्स जे आहेत ते लँड रिसोर्स मध्ये येतात किंवा लँड रिसोर्स हा खूप इम्पॉर्टंट पार्ट ठरतो याच्यासाठी. देन बघा इफ लँड इज युटिलाइज्ड प्रॉपरली इट कॅन बी कन्सिडर ॲज रिन्युएबल रिसोर्स.
ज्यावेळेस आपण लँडचा युटिलाइज प्रॉपरली करेल त्यावेळेस आपल्याला तो रिन्युएबल रिसोर्स म्हणून पण अवेलेबल होतो. तर कसा होतो रिन्युएबल रिसोर्स कसा? आता बघा ऍग्रिकल्चर फील्ड जे आहे ते आपण लँड वरती करत असतो. बेसिकली ऍग्रिकल्चर मध्ये आपण काय करत असतो, एक पीक लावलं की त्या कायमस्वरूपी असतं का? तर नाही, आपण त्याचा रियूज करत असतो. म्हणजे पुन्हा 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी दुसरं पीक लावत असतो, पुन्हा त्याचं म्हणजे वाढ करत असतो. म्हणजे असं आपण काय करत असतो, प्रत्येक वर्षाकाठी आपण 3-4 पिकं त्या शेतामध्ये घेत असतो. म्हणजे काय, आपण रियूज करतो त्या लँडचा किंवा त्या जमिनीचा आपण पुन्हा पुन्हा वापर करतोय. त्याच्यामध्ये वेगवेगळे पिकं काढत असतो. सेम इंडस्ट्री वगैरे एका ठिकाणी उभा केली तर तिथे रियूज नाही करता येणार. ज्यावेळेस ते पूर्ण इंडस्ट्री स्टॉप होईल किंवा ती पूर्ण काढली जाईल त्यावेळेस आपण तिथे नवीन कन्स्ट्रक्शन असेल किंवा तुम्हाला जे काय पाहिजे ते अवेलेबल करू शकता. पण आपण जे ऍग्रिकल्चर फील्ड आहे त्याच्यामध्ये आपण लँडचा रियूज करू शकतो किंवा रिन्युएबल करू शकतो. ठीक आहे. देन बघा, लँड इज ऑल्सो कवर्ड इनटू नॉन रिन्युएबल रिसोर्स व्हेन highly toxic industrial and nuclear waste for dump on it. काही वेळेस काय होतं, जे रिन्युएबल लँड इज ऑल्सो कन्वर्टेड इनटू नॉन रिन्युएबल रिसोर्स. आता कधी नॉन रिन्युएबल रिसोर्स मध्ये कन्वर्ट होतं ते आता सांगितलं की अशा मोठ्या मोठ्या इंडस्ट्री असतील किंवा वेगवेगळे प्लांट्स असतील किंवा न्यूक्लिअर वेस्टेज असतील तर त्या ठिकाणी टाकलं जातं आणि किंवा इंडस्ट्रीज ओपन केलेल्याच असतात. तर त्या भागाचा आपण रियूज करू शकत नाही. म्हणजे लँड रिसोर्स हा काय आहे, रिन्युएबल रिसोर्स पण आहे ऍज वेल ऍज नॉन रिन्युएबल रिसोर्स आहे. ओके, गॉट इट? गॉट दिस पॉइंट ऑल ऑफ यू? येस, समजलं का रे? हॅलो, समजतंय का तुम्हाला? Yes. Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. लँड डिग्रॅडेशन. आता लँड डिग्रॅडेशन मध्ये काय होते, तर लँडचा असं म्हणजे चुकीचा वापर किंवा त्या जमिनीचा नुकसान होणं, हे म्हणजे काय झालं, तुमचं डिग्रॅडेशन झालं. आता फार्मलँड इज अंडर ट्रीट ड्यू टू मोर अँड मोर इंटेन्सिव्ह युटिलायझेशन एव्हरी इयर. Between 5 to 7 million hectares of land worldwide is added the extensive degrade farmland. आता लँड डिग्रॅडेशन मध्ये बघा की तुम्हाला याच्यामध्ये लँड कुठे यूज केलं जातं, तर ऍग्रिकल्चर मेन पार्ट दिला आहे. मोर एक्सटेन्सिव्ह युटिलायझेशन म्हणजे जो काही आपला ऍग्रिकल्चरचा पार्ट आहे तर त्याच्यामध्ये जास्त करून ऍड केलेला आहे. देन बघा, द यूज ऑफ मोर अँड मोर केमिकल फर्टिलायझर पॉइझन टू सॉइल इव्हेंच्युअली द लँड बिकम अनप्रोडक्टिव्हिटी. आता जमिनीचा ऱ्हास किंवा जमिनीमध्ये बदल किंवा त्या लँडला जो प्रॉब्लेम येतोय ते कशामुळे येतोय, तर जे काही केमिकल फर्टिलायझर पॉइझन्स आहेत, म्हणजे आपण याच्यामध्ये जे पिकांवरती औषध मारले जातात तुमच्या म्हणजे म्हणजे तुम्हाला माहित असेल की वेगवेगळ्या टाईपचे औषध आपल्या पिकांवरती मारले जातात, कारण त्या पिकांवरती कीटक असतील किंवा त्याचा ग्रोथ होण्यासाठी आपण काय करत असतो, तर हे औषध मारले जातात. तर त्याचा डायरेक्टली इफेक्ट कुठे होतो, तर सॉइल वरती. पिकांवरती मारताना ते जमिनीवरती किंवा त्या मातीवरती पण पडत असतं आणि त्याचा डायरेक्टली इफेक्ट होऊ शकतो. तर हे काय झालं, अनप्रोडक्टिव्हिटी. कशामुळे होते अनप्रोडक्टिव्हिटी? म्हणजे अनप्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय, तर जे आपण पिके घेत असतो जमिनीमध्ये तर ते पिके व्यवस्थित येत नाही किंवा ते प्रोडक्ट व्यवस्थित येत नाहीये, त्याला काय बोलतात, अनप्रोडक्टिव्हिटी. तर हे कशामुळे होते, तर असे वेगवेगळ्या केमिकलचं फर्टिलायझर केल्यानंतर किंवा जे पॉइझन्स आहेत, जे औषध आहेत, खूप म्हणजे खूप ते हार्ड औषध असतात आणि ते पिकांवरती मारल्यानंतर त्याचा इफेक्ट होत असतो त्या मातीवरती पण. मग हे काय केलं पाहिजे, आपण असं थांबवलं पाहिजे, जास्त करून ह्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत की नॅचरली आपल्याला जे खतं अवेलेबल आहेत त्याचा आपण उपयोग केला पाहिजे हे टाळण्यासाठी. ओके, ॲज अर्बन सेंट्रल ग्रोथ अँड इंडस्ट्री एक्सपान्शन ऑकर द ॲग्रिकल्चर लँड फॉरेस्ट सिंक्स
आलाच इथं बघा भाग तो फॉरेस्ट सिंगचा वगैरे. दिस इज सिरियस लॉस अँड लॉंग टर्म इफेक्ट ऑन ह्युमन सिव्हिलायझेशन. जे काही ह्युमन्स असतील किंवा ज्या ह्युमनने अर्बन सेक्टरमध्ये इंडस्ट्री ओपन केलेल्या असतात, तर त्याचा इंडस्ट्री कधी ओपन करतात तर एकतर फॉरेस्ट कट करतात किंवा ॲग्रिकल्चरची लँड असते त्याच्यावरती पण इंडस्ट्री ओपन करत असतात. तर असा जो पार्ट आहे आपला लँडचा, तर याला काय होतंय सर्वे म्हणजे जो काही सर्वे होतो ह्या लँडचा की ज्या ठिकाणी बिल्डिंग आहे किंवा इंडस्ट्री आहे, तर नंतर त्याच्यावरती ती बिल्डिंग खूप काळ तशीच उभी असते जमिनीवरती. आपण असं नाही करत की बाबा आज बांधली आणि एका महिन्यात खाली असतील. भंडारे सरांच्या तिथे वेट करा मग तिथे. सॉरी फॉर इंटरप्ट. ओके. तर असं जे आहे इंडस्ट्री असेल, ऍग्रिकल्चर असेल, तर याच्यामुळे काय होतंय, जो काही मातीचा भाग आहे तो पूर्ण इफेक्टिव्ह होतोय. ऍग्रिकल्चरमुळे कसा होतोय तर याच्यामध्ये केमिकल युक्त औषधे किंवा रसायने वापर केल्यानंतर आणि जे इंडस्ट्री वगैरे असतील तर त्या ठिकाणी एकदा त्या इंडस्ट्री ओपन केला की तो नंतर आपल्याला पार्ट यूज करता येत नाही किंवा सिरियस लॉस होतोय तिथे किंवा लॉंग टर्म साठी ते सिव्हिलायझेशन होत असते, म्हणजे तिथे राहत असतात किंवा इंडस्ट्री ती चालू असते. त्याच्यामुळे आपल्याला त्या भागाचा लँडचा उपयोग काहीही होत नाही. ओके. सॉइल इरोजन इज ऑल्सो कन्सिडर ॲज वन काइंड ऑफ लँड डिग्रेडेशन. आता लँडचा जी जमीन खराब होते तर सॉइल इरोजन म्हणजे काय, तर जी मातीची धूप होते किंवा मातीचं जी सुपीकता आहे ती कमी होते किंवा मातीची धूप होते, तर हा पण एक लँड डिग्रेडेशनचा पार्ट आहे किंवा हा पण एक पॉइंट म्हटलं तरी चालेल की त्याच्यामुळे लँड डिग्रेडेशन होते. समजलं तुम्हाला? लँड रिसोर्स समजलं का? येस. समजलं का रे? समजते का रे तुम्हाला? काहीतरी बोल जा रे. Yes, ma'am. एक कोणतरी येस म्हणतंय, बाकीचे काही मोबाईल ठेवून कुठे बसतात की काय काही Yes. कळत नाहीये. येस मॅम समजले. समजलं का तुम्हाला हे पाठीमागचा लँड रिसोर्स आणि एनर्जी रिसोर्स? ठीक आहे. नेक्स्ट आणि ह्याच्यानंतर आहे रिसोर्स फूड रिसोर्स. हा मी ऍक्च्युली नाहीये तुम्हाला ह्याच्यामध्ये, तरी पण मी टाकून ठेवलाय फूड रिसोर्स. तर मिनरल रिसोर्स मध्ये काय काय आहे, तर मिनरल रिसोर्स मध्ये जे खाणकाम करून किंवा खोदकाम करून मिळणारे आपल्याला वेगवेगळे धातू असतील, तर ह्याचा सहभाग कुठे येतो, तर मिनरल रिसोर्स मध्ये. तर हे नॉन रिन्युएबल आहे. ह्याचं पटकन रिन्यू होत नाही किंवा ते पटकन तयार होत नाही. हे तयार करण्यासाठी मिलियन्स ऑफ इयर लागत असतात. तर बघा, मिनरल रिसोर्स मध्ये काय काय दिलंय. मिनरल रिसोर्स नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स ऑफ डिफाईन्ड केमिकल कंपोजिशन अँड आयडेंटिफाईड फिजिकली प्रॉपर्टीज. हे नॅचरली ऑकर आहे किंवा तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतंय की मिनरल रिसोर्स किंवा काय आहे. ज्यावेळेस आपण लँड खोदत असतो किंवा जमिनीचं खोदकाम करत असतो, ते खूप खाली पर्यंत गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळे धातू आढळतात. तर किंवा कॉईल असेल, हे पण आपल्याला तिथे वेगवेगळ्या डेप्थ मध्ये आढळत असतात. तर ही जी प्रॉपर्टीज आहे ते कशामध्ये येतात, तर मिनरल रिसोर्स मध्ये येते. देन बघा, मिनरल रिसोर्स मध्ये काय काय असतंय किंवा ते कधी आपल्याला अवेलेबल होतं, एकदा यूज केल्यानंतर ते मिलियन्स ऑफ इयरने ते आपल्याला अवेलेबल होतं त्या अर्थ क्रस्ट केल्यानंतर. देन बघा, आयर्न, अल्युमिनियम, झिंक, मॅग्नेशियम, कॉपर, दीज आर इम्पॉर्टंट रॉ मटेरियल फॉर द इंडस्ट्रियल यूज. हे जे रॉ मटेरियल्स आहेत, आयर्न असेल किंवा अल्युमिनियम असतील, झिंक असेल,
तर हे जे मॅग्नेशियम असेल हे जे मटेरियल्स आहेत, रॉ मटेरियल्स आहेत, ते इंडस्ट्रीयल यूज साठी मिळतात. तर ते कुठून मिळतात? तर मिनरल रिसोर्स किंवा जमिनीचं खोदकाम केल्यानंतर आपल्याला ते रिसोर्स अवेलेबल होतात. पण असं आहे का आपण कुठे पण जमीन खणत बसू आणि तिथे निघेल? तर असं नसतंय. ज्या ठिकाणी पर्टिक्युलर साठे आहेत त्या त्या ठिकाणी ते मिळत असतात. ठीक आहे. देन बघा इम्पॉर्टंट नॉन मेटल रिसोर्स इन्क्लूड. आता ह्याच्यामध्ये नॉन मेटल रिसोर्स पण आहेत. मिनरल रिसोर्स मध्ये क्वाल असेल, साल्ट, क्ले, सिमेंट, सिलिका हे पण आपल्याला मिळत असतात. ठीक आहे. देन बघा स्टोन यूज फॉर बिल्डिंग मटेरियल्स. आता आपल्याला जे दगड मिळत असतात ते कुठून मिळत असतात? सच एज ग्रेनाइट, मार्बल, लॅमस्टोन. आता जे बिल्डिंग मटेरियल्स आहे ग्रेनाइट वगैरे किंवा मार्बल असेल, लॅमस्टोन असेल, जे आपण घरामध्ये लादी टाकलेली असते फरशी, तर ते पण आपल्याला कुठून मिळत असतं? तर हे अशा जमिनीमध्ये आपल्याला जे खडक असतात त्या खडकापासून हे तयार केलेले असतात. म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे खडक असतात त्याच्यापासून आपण हे तयार करत असतो. तर हा पण एक मिनरल रिसोर्सचा पार्ट आहे. मिनरल रिसोर्स मध्ये अजून बघा विथ स्पेशल प्रॉपर्टीज दॅट ह्युमन व्हॅल्यू सच एज डायमंड, एमराल्ड, रबीज किंवा लस्टर ऑफ गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम. दिस म्हणजे हे पण धातू आपल्याला कुठे मिळत असतात? एक मिनिट स्टुडंट, लेक्चर चालू आहे, बसा तिथे. स्पेशल प्रॉपर्टीज मध्ये काय काय येतं? सगळ्यात जास्त जे धातू महाग आहेत ते कोणते आहेत? डायमंड असेल किंवा आपले सोने चांदी, हे जे आहेत ते जास्त महाग आहेत आणि ते पण आपल्याला कुठून मिळतात? तर मिनरल रिसोर्स मधून. ठीक आहे. देन बघा ऑइल असेल, गॅस, ऑइल, हे पण आपल्याला इन ऍक्सिडेंट प्लांट्स असतील, अॅनिमल वेअर, कवर्ड इन टू अंडरग्राउंड फॉसिल फ्यूल. आता अंडरग्राउंड फॉसिल फ्यूल मध्ये काय काय येते? तर ऑइल असतात, म्हणजे जे कच्चं तेल असतं ते आपल्याला तिथून मिळत असतं. आता कच्चं तेल जे आपल्याला पेट्रोल, डिझेल हे बघायला मिळत असतं, तर हे पेट्रोल हे त्याच्यावरती प्रक्रिया करून आपल्याला यूज मध्ये आणलेलं असतं. ते काही आज इट इज आपल्याला नाही. तिथं ज्यावेळेस आपण जमिनीमध्ये खोदकाम करत असतो त्यावेळेस आपल्याला रॉ मटेरियल मिळत असतं. ओके. त्या रॉ मटेरियलचा यूज करून आपण काय करत, त्याच्यावरती प्रोसेसिंग करून आपण ते उपलब्ध करत असतो. आता तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्हाला डायमंड्स वगैरे माहित असेल किंवा सोने माहित असेल, म्हणजे गोल्ड ज्वेलरी वगैरे, तर हे नाही की तुम्हाला आज इट इज तुम्हाला तिथे तसंच मिळालेलं आहे, तर नाही. आपल्याला ते जमिनीमध्ये रॉ मटेरियल मिळत असतं आणि त्याचा यूज आपण किंवा त्याचं प्रोसेसिंग करून आपण ते नंतर यूज मध्ये आणत असतो. तर जे काही ऑल मिनरल रिसोर्स आहेत तर त्याच्यामध्ये वेगवेगळे स्टोन्स असतील किंवा वेगवेगळे धातू आपल्याला किंवा जे लिक्विड स्वरूपामध्ये ऑइल्स असतील, पेट्रोल, डिझेल, हे आपल्याला तिथून मिळत असतं. म्हणजे हे मेन प्रोडक्ट आहेत जे आपल्याला खाणीमधून मिळत असतात. मायनिंग म्हणजे काय? तर मायनिंग जे आपण जे खोदकाम करतो त्याला मायनिंग असं म्हटलं जातं. तर इथे पण दोन टाईपच्या मायनिंग्स आहेत. एक तर सरफेस आणि डीप और सॉफ्ट माइन. म्हणजे काय करतात? दोन प्रकारच्या मायनिंग करत असतात. एक तर सरफेस म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या थोडासा खालचा भाग असतो त्याला सरफेस मायनिंग किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जो असतो त्याला सरफेस मायनिंग म्हटलं जातं. आणि जो जास्त डीप मध्ये खोदकाम केलेलं जातं त्याला डीप माइन्स असं म्हटलं जातं. चुकून काय आलं तर माहित असावं म्हणून हा पॉइंट मी टाकलेला आहे. द एक्सट्रॅक्शन ऑफ द मिनरल दॅन देअर ओर्स फ्रॉम द अर्थ इंटायरल so that they can be used. It's this process known as mining. Mining कशाला म्हटलं जातं? जे ते आपण खोदकाम करून आपल्याला जे रॉ प्रोडक्ट असतील किंवा रॉ मटेरियल आपण उपलब्ध करत असतो. कसं उपलब्ध करतो? तर आपण त्या जमिनीच्या तयार भाग जो आहे त्याच्यावरती खोदकाम करतो आणि त्याच्यानंतर आपल्याला जो पार्ट उपलब्ध होतो किंवा ते खोदकाम केल्यानंतर आपल्याला वेगवेगळे प्रोडक्ट अवेलेबल होतात. त्या खोदकाम करण्यालाच काय म्हटलं जातं? तर मायनिंग असं म्हटलं जातं. माइन्स आर टू टाइप्स. कोणत्या कोणत्या? सरफेस मायनिंग आणि सेकंड वन कोणते आहे? डीप और शाफ्ट मायनिंग.
तर हे दोन मायनिंगचे टाइप्स आहेत. मायनिंग इज हजार्ड ऑक्युपेशन अँड द सेफ्टी ऑफ द माइन वर्कर इज अन इम्पॉर्टंट. तर मायनिंग हा जो म्हणजे पार्ट आहे तो खूप धोकादायक आहे किंवा मायनिंग करणारे जे लोक आहेत त्यांना खूप धोका पोहोचू शकतो. ठीक आहे. सरफेस मायनिंग इज लेस हजार्ड ॲज अंडरग्राउंड मायनिंग. जे अंडरग्राउंड मायनिंग आहे जेव्हा जे खूप खोदकाम केलं जातं असं जे मायनिंग आहे त्याच्यापेक्षा जे सरफेस मायनिंग म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरचं जे थोडंफार मायनिंग असेल तर त्याचा कमी धोका असतो अंडरग्राउंड मायनिंग पेक्षा. ठीक आहे. आता तुम्हाला इथे इमेज मध्ये दिलेलं आहे की सरफेस मायनिंग आणि अंडरग्राउंड मायनिंग काय आहे. तर मेटल मायनिंग इज लेस हजार्ड दॅन कॉइल मायनिंग. जे मेटल मायनिंग असतं ते लेस हजार्ड दॅन कॉइल मायनिंग. ज्यावेळेस अशा मोठ्या मोठ्या खाणी असतात, आता अंडरग्राउंड मायनिंग जे आहे त्याच्यामध्ये कॉइल मायनिंग हे आपल्याला मिळत असतं. मेटल मायनिंग हे आपण इझिली थोडं खोदकाम केल्यानंतर आपल्याला मिळत असते. ठीक आहे. मायनिंग प्रोसेस सेव्हरल लॉंग टर्म ऑक्युपेशनल हजार्ड टू द मिनरल डस्ट प्रोडक्ट ड्युरिंग मायनिंग injuries that health cause lungs disease known as black lungs. तर हे वेगवेगळे हजार्ड्स पोहोचू शकतात. तर कधी तर ज्यावेळेस जे मायनर्स असतात किंवा जे खोदकाम करणारे लोक असतात त्यांना तिथल्या डस्टमुळे किंवा तिथले जे वेगवेगळे सेव्हरल प्रोसेस होत असतात म्हणजे खोदकाम करत असताना दगड्स असतील किंवा डस्ट असेल तर त्याच्यामुळे त्यांना हेल्थ इश्यूज होऊ शकतात. ठीक आहे. Pumps generate incomplete dynamic explosion are extremely poisonous. जे काही खाणकाम करणारे लोक आहेत तर त्यांना जास्त करून श्वासाचे किंवा लंग्स डिसीज असतील म्हणजे ज्यावेळेस ते श्वास घेत असतात तर तिथले त्यांना डिसीज होऊ शकतात. रेडिएशन इज हजार्ड्स इन युरेनियम माइन्स. जास्त धोका जो असतो युरेनियम माइन जे असतं किंवा युरेनियम धातू जो आहे त्याचा मायनिंग करताना धोका असतो. ठीक आहे. सरफेस मायनिंग अँड अंडरग्राउंड मायनिंग तुम्हाला इथे दिलेला आहे की सरफेस मायनिंग मशीनने आपण इझिली टॉप लेवलची सॉइल आहे ती ओपन करून आपल्याला म्हणजे खाणल्यानंतर लगेच आपल्याला काय मिळत असतं तर कॉइल इझिली अवेलेबल होत असतं. तर अंडरग्राउंड मायनिंग त्याच्यात खूप खोदकाम करायला लागतं. त्याच्या वेळेस ते आपल्याला जे काही रॉ मटेरियल आहे ते मिळत असतं. म्हणजे तुम्हाला इमेज मध्ये दाखवल्याप्रमाणे जमिनीचा पृष्ठभाग आणि त्याच्यात थोडं खाली खाणकाम केल्यानंतर ती जी मायनिंग आहे त्याला काय म्हणतात सरफेस मायनिंग आणि खूप अंडरग्राउंड जाऊन ते मायनिंग केली जाते. तर तो एक अंडरग्राउंड मायनिंग किंवा शाफ्ट मायनिंग असं म्हटलं जातं. ठीक आहे. समजलं का? मायनिंग आणि मिनरल रिसोर्स समजलं का तुम्हाला? येस. अरे काय तुम्हाला काय समजते की नाही? समजलं का? Yes, ma'am. बाकीचे झोपलेत का सगळे लेक्चर ऐकत? बोला पटपट. सुर्वे अपेक्षा आहेत का लेक्चर मध्ये? गणेश येस मॅडम. समजलं का? हो मॅडम. लांबोरे Yes, ma'am. समजलं का? समजलं का? Yes, ma'am. श्रीकांत आहेत का? फोर लंब आहे का? 44 सुप्रिया राऊत
शिंदे शिवम. येस मॅडम. समजलं का? हा. ठीक आहे. हा जो पार्ट आहे तो आपण घेऊया त्याच्या लेक्चर. ठीक आहे. फूड रिसोर्स सोपा आहे. हा तुम्हाला ऍक्च्युली नाही आहे नॅचरल रिसोर्स मध्ये, पण हे इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे हा रिसोर्स मी टाकलेला आहे. चुकून काय विचारलं तर माहित असावं त्याच्यासाठी टाकलेला आहे. ठीक आहे. आपण उद्याच्या लेक्चरला घेऊया. तोपर्यंत प्रेझेंट कॉल करा तुमची. One present. 2 present. 3. 4 present.